आजच्या या होणाऱ्या राहत्याच्या नगर परिषदे निवडणुकीमध्ये आपल्या या परिसरामधल्या प्रभाग क्रमांक 5 चे उमेदवार माननीय दशरथजी तुपे आणि माननीय सविताताई सदाफळ या कमळ चिन्हावर उभे आहेत आणि तसेच आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय डॉक्टर स्वाधीनजी गाडेकर हे देखील कमळ चिन्हावर उभे आहेत। ही निवडणूक राहत्या शहराच्या दृष्टिकोनातून, ही निवडणूक राहत्या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची निवडणूक। निवडणुकी येतात जातात, कोणीतरी निवडून येतं, कोणीतरी पराभूत होतं। मागच्या कालावधीमध्ये निवडणुकीमध्ये आम्ही जनतेपुढे गेलो, जनतेने आम्हाला नाकारलं, काही हरकत नाही। जनतेने आम्हाला नाकारल्यानंतर आम्ही विरोधी बाकावर बसलो आणि सन्मानाने स्वाभिमानाने जनतेचा जनाधार आम्ही स्वीकारला। पण ज्या कालावधीमध्ये आपण सत्तांतर केलं, राहत्याने सत्तांतर केलं, त्या 5 वर्षामध्ये राहता शहराच्या नागरिकांना काय मिळालं असा माझा प्रश्न आहे। भूमिगत गटार योजना आपण आणली आणि काम करायची संधी आली आणि काम करायच्या वेळेस सत्तांतर होऊन आम्हाला आपण बाहेर काढलं। 9 वर्ष झाले अजूनही भूमिगत गटार योजना चालू होती। याच प्रभागामधल्या प्रत्येक गल्ल्यांमध्ये ते भूमिगत गटाराच्या निमित्ताने रस्ते खांदले गेले, गटाराची लाईन पडली नाही। प्रत्येक पावसाळ्यामध्ये लोकांची हेळसांड झाली तरी सुद्धा रस्ता करता आला नाही। मी लोकांपर्यंत गेल्यानंतर लोक मला प्रश्न विचारायचे विधानसभेमध्ये की दादा हे अजून का झालं नाही, मी काय उत्तर दिलं पाहिजे? मला हे म्हणता येत नाही की तुम्ही आम्हाला नगरपंचायतीमध्ये सत्तांतर बदलून आम्हाला बाजूला केलं म्हणून हे शक्य झालं नाही। आणि ही सगळ्यात मोठी माझी अडचण समजून घ्या। माझी अडचण कोण निवडून येतं कोण पडतं याच्याशी नाही। माझी अडचण एकच आहे की जर राहत्या शहरामधले प्रश्न सोडवायचे असतील तर राहता नगर परिषद असल्याशिवाय आपण तुमचे कामं करू शकत नाही। ही वास्तविक। गळवंती मार्ग कॉन्क्रिटीकरण करा, गळवंती मार्ग कॉन्क्रिटीकरण करा, भाषण सगळ्यांनी केले। आज जे लोक तुम्हाला आश्वासन देत आहेत की आम्ही असं करू तसं करू, हा विकास करू तो विकास करू, मला हा प्रश्न पडतो की ते कोणत्या मुद्द्यावर आश्वासन देऊ राहील? केंद्रामध्ये आपलं सरकार आहे, राज्यामध्ये आपलं सरकार आहे, मतदारसंघाचे आमदार आपले आहेत, जिल्ह्याचे पालकमंत्री आपले आहेत, आणि मग सगळं आपल्याकडे असल्यावर काम यांनी करायचं तर मग आम्ही भजे खाणार का? कुठलं तरी आश्वासन द्यायचं, कुठलं तरी शब्द द्यायचा, हे निधी आणणार कुठून आहे? यांना फक्त सत्तेशी मतलब आहे। काही विरोधक म्हणतात की ही निवडणूक शेवटची निवडणूक आहे, याच्यानंतर पुन्हा निवडणुका होणार नाही। तर लोक म्हणतात आम्ही हे काम करू। आता या लोकांनी सांगितलं की जी पाईपलाईन गावठाणामध्ये भूमिगत गटाराची पडली त्याची साईज एवढी लहान आहे, म्हणजे रस्ते उकरायचे, पाईपलाईन चुकवल्या, पाईपलाईनची साईज चुकवली, पाईपलाईनचे साईज चुकून जॉईंट चुकवले, आणि एवढं चुकून देखील ते खांदलेले रस्ते ते परत झाले नाही, याची जबाबदारी कोणाची? कोणीतरी म्हटलं असं बोललं तर तसं होईल, असं बोललं तर तसं होईल। अरे काय करायचं करा। आम्ही इथं कोणाच्या धमक्यांना घाबरत नाही ना कोणाला आम्ही इथं घाबरतो। आम्ही जनतेच्या कामासाठी आहोत, आमच्या मनामध्ये पाप नाही। आम्ही जनतेसमोर जाणारे आहोत, आम्ही लढणारे आहोत आणि आम्ही लढून या राहत्या शहराचा विकास करू। आम्हाला सत्ता विकासासाठी पाहिजे, आमचं घर हे सत्तेमुळे चालत नाही। जे लोक 10%, 15% रस्त्यामध्ये घेतात त्यांच्या निवडणुका नाही आहेत। तुझे विकेले रस्त्याच्या टक्केवारीमध्ये इंटरेस्ट नाही, आपण पैसे खर्च करून लोकांचे प्रपंच चालवतो, हे आपल्या परिवाराचा इतिहास आहे। आपण लोकांसाठी तळमळीने लढणारे लोक आहोत। आणि म्हणून ही निवडणूक, आज जी परिस्थिती मी पाहतो, आज जे मी राजकारण पाहतो, आपण जर आम्हाला साथ दिली, आपण जर आम्हाला पूर्ण ताकदीने आमच्या पाठीमागे उभे राहिलात तर वीरभद्र महाराजांना स्मरून सांगतो की या वेळेस राहत्यामध्ये महायुतीचे उमेदवार 21-0 झाल्याशिवाय राहणार नाही। कारण की लोकांनी मागच्या 5 वर्षामध्ये हे सगळं काम ना पाहिलं। मी तुम्हाला शब्द देतो की आपण आपली सत्ता आल्यानंतर या गळवंती मार्गाला पूर्णपणे जे जुने पेविंग ब्लॉक लावलेत, आम्ही बापूंनीच लावले होते, 20 वर्षापूर्वी लावलेले पेविंग ब्लॉक
स्मशानभूमी बनवली सॉरी स्मशानभूमी दिसली. आता हे सगळे प्रश्न सत्ता आल्यावर सोडून आपला प्रपंच, आपलं राजकारण, या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या. आणि आम्ही जे उमेदवार दिले, सदाफळताई त्यांनी काम केलं. दशरथ तुपे सारखा कार्यकर्ता मला मिळणं मी माझं भाग्य समजतो. त्याचा अपघात झाला, ज्याच्या घरी दुर्भाग्यपूर्ण घटना घडली, ज्याची मुलगी नाही राहिली, तरी सुद्धा मुलीची एवढी घटना घडून देखील दशरथ दुसऱ्या दिवशी लोकांचे काम सोडवण्यासाठी उतरला. हे आमचे कार्यकर्ते आहेत. आमचे कार्यकर्ते रात्रीपासून पीत नाहीत. आमचे कार्यकर्त्यांना व्यसन नाही. आमचे उमेदवार हे स्वच्छ प्रतिमेचे आम्ही दिले, जनसामान्य माणसामध्ये दिले. आणि या जनसामान्य मधले उमेदवार, दशरथ सारखा उमेदवार एक नगरसेवक म्हणून लाभला. आपण परत संधी देणार नव्हतो, पण त्याचं काम पाहून, त्याची जिद्द पाहून आपण परत या दोन्ही उमेदवारांना परत संधी दिली, कारण की त्यांचं काम चांगलं होतं. 5 नंबरमध्ये दोन्ही उमेदवार आणि म्हणून 5 नंबरमध्ये सांगितलं सर दोन्ही उमेदवार निवडून येणार. हे जनतेने ठरवलेलं आहे, जनतेच्या भावना आहेत. आणि म्हणून येत्या 2 तारखेला आपण जेव्हा मतदान टाकायला जा, आम्ही जेव्हा विकास करत असताना जात आणि धर्म पाहत नाही. आम्ही जेव्हा विकास करत असताना कुठला पक्ष पाहत नाही. नागरिकांकडून अपेक्षा आहे की मतदान टाकताना कोण कोणत्या जातीचा आहे, कोण कोणत्या धर्माचा न पाहता जिथं जिथं कमळ दिसेल, आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी ते कमळ बटन दाबून टाका. तुमच्या पुढच्या 5 वर्षाची जबाबदारी माझी आहे. उमेदवार कोण आहे, काय आहे, कसा आहे, चांगला आहे, कोण त्याच्यावर टीका करतं, सगळं सोडा. एखाद्याला उमेदवार आवडत नसेल, एखाद्याला उमेदवाराचा चेहरा आवडत नसेल, माझ्याकडे कोण बटन दाबतं. मी काय फार चांगला दिसेल असं माझं म्हणत नाही. माझा अवतार पाहिलं कोणी मला मतही टाकेल, पण तरी सुद्धा आपल्या नावामागं आहे विश्वास. आपल्या नावामागं आहे एक विश्वास माता भगिनींचा की आमचा भाऊ आम्हाला सुरक्षित ठेवेल, आमचा मुलगा आम्हाला सुरक्षित ठेवेल. आणि राहता सुरक्षित करण्याची वेळ आलेली आहे. वाढती लोकसंख्या आणि वाढत्या गुन्हेगारीला जर आळा घालायचा असेल तर आपलं मतदान चुकता कामा नये. या लोकांना मतदान टाकलं तर आपल्याला 5 वर्षानंतर परत मताची संधी सुद्धा राहणार नाही. एवढी गुन्हेगारी या शहरामध्ये वाढेल. 2 वर्षामध्ये एकदा हे कमळ पूर्णपणे ताकदीने दाबा. तिन्ही उमेदवार स्वाधीन गाडेकर, दशरथ आणि सदाफळताई या तिन्ही उमेदवारांना निवडून द्या. 3 वर्षामध्ये राहता शहर गुन्हेगारी मुक्त करून डॉक्टर सुजय विखे पाटील. राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 96 23 89 91 91, 96 23 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.